नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. पशुपालकांना उद्योजकतेची जोड देण्यासाठी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. आणि या योजनेच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना राबवण्याकरता आता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांना लाभ देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण करण्यासाठी निधी खर्च करण्यासाठी आवश्यक असलेले शीर्ष आणि आज 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही राज्यस्तरीय योजनेच्या अंमलबजावणीकरता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांसाठी एक लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आणि याच्या संदर्भातले 3 महत्त्वाचे GR हे निर्गमित करण्यात आलेले आहेत. तर 1 मे 2026 पासून ही योजना सुरू करण्यात येणार होती, परंतु या योजनेमध्ये काही तांत्रिक अडथळे होते आणि त्यामुळे विलंब झालेला होता. पण आता एक MHADBTच्या पोर्टल तयार केलं जातं आहे आणि त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी, प्रशासकीय खर्चासाठी आवश्यक असलेली निधी, पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची यादी, अनुदान हे सर्वांची पूर्तता करण्यासाठी या योजनेसाठीचा लेखाशीर्ष या वर्षाच्या अखेर या योजनेचा लेखाशीर्ष हा उघडण्यात आलेला आहे. आता पुढील बाबींच्या खर्चासाठी निधीच्या अनुदानाच्या वितरणासाठी आवश्यक असलेला निधी या लेखाशीर्षागत वितरित केला जाणार आहे. एकंदरीत 1 मे 2026 पासून योजनेचे अर्ज सुरू होणार होते, परंतु तांत्रिक अडचणी यामध्ये येत होत्या. परंतु आता या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरवून घेतले जाणार आहे. राज्य शासनाने 1 मे 2026ला घोषणा केली होती. अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, SC या तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात आली होती. या संदर्भात 3 स्वतंत्र शासन निर्णय हे आता निर्गमित करण्यात आलेले आहेत. MHADBTचं एक नवीन पोर्टल जे प्रलंबित होतं त्याचं काम आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि ह्यामध्ये लवकरच आता शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत.